राममंदिर सोहळ्याला उरले काही तास। राममंदिरातील गाभाऱ्यात मूर्ती विराजमान। राममंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेत वाढ। अयोध्येच्या सीमांवर कडक बंदोबस्त। विना निमंत्रण अयोध्येत परवानगी नाही। ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर। उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये 7140 खास निमंत्रित। 112 परदेशी पाहुण्यांचा समावेश। रामनगरीमध्ये उतरणार 150 चार्टर्ड प्लेन्स। अयोध्येसह अवघा देश राममय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रति राम मंदिर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राममंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नसल्याचे संकेत। सोहळ्यासाठी फक्त आपण, फडणवीस आणि अजित पवार न जाता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि रामभक्तांना एकत्र घेऊन रामाचं दर्शन करणार। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं। स्पीड पोस्टनं आमंत्रण पाठवल्याची माहिती। मात्र उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाही। 22 जानेवारीची सुट्टी रद्द करा। लॉच्या विद्यार्थ्यांकडून जनहित याचिका दाखल। याचिकेवर आज तातडीची सुनावणी। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या मातोरी गावातून निघून पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे मुंबईला मार्गस्थ होणार। अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। सभेतून महाविकास आघाडीसह भाजपवर हल्लाबोल। जागा वाटपामध्ये तडजोड झाली नाही तर 48 जागा लढू, आंबेडकरांचं विधान। मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईतील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद। मॅरेथॉनमध्ये 59,000हून अधिक नागरिकांचा सहभाग। पंतप्रधान मोदींचं मिशन साऊथ। आज रामेश्वरमधील अरिचल मुनाई आणि धनुषकोडीच्या कोदंड रामस्वामी मंदिरामध्ये पूजापाठ करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।